एका सुंदर जंगलात एका मोठ्या झाडावर राहायचं एक हुशार माकड. त्याच झाडाखाली एका छोट्या बिळात राहायचा एक चिंटू उंदीर आणि तिथेच जवळ फिरायची एक खादाड मांजर. त्यांची मैत्री अगदी घट्ट झाली होती. एके दिवशी माकडाच्या डोक्यात एक मस्त कल्पना आली. माकड म्हणालं, मित्रांनो, ऐका ऐका, आज आपण एक जंगी बेत करूया. आपण तिघं मिळून खास मैत्रीची खीर बनवूया. खिरीचं नाव ऐकताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. कामं लगेच वाटून घेतली गेली. माकड म्हणालं, मी उंच झाडावर चढून गोड गोड साखर आणतो. उंदीर म्हणालं, मी धावत जाऊन माझ्या बिळातून सुगंधी शेवया घेऊन येतो. आणि मांजर म्हणाली, आणि मी शेजारच्या गावातून मलईदार घट्ट दूध घेऊन येते. तिघांनी आपापलं सामान आणलं आणि एका मोठ्या पातेल्यात दूध, साखर आणि शेवया एकत्र केल्या. खिरीचा इतका सुंदर वास सुटला होता की तो अख्ख्या जंगलात दरवळत होता. गरमागरम खीर तयार झाल्यावर स्वच्छतेची आवड असलेल्या माकडानं सुचवले, मित्रांनो, चला, खाण्याआधी आपण सगळे नदीवर जाऊन स्वच्छ अंघोळ करून येऊया. मग आरामात बसून खिरीवर ताव मारू. पण खिरीच्या सुगंधानं मांजराच्या पोटातले कावळे ओरडत होते. तिला क्षणभरही थांबत नव्हतं. तिनं एक युक्ती केली. मांजर म्हणाली, तुम्ही दोघं जाऊन या. मी इथेच थांबून खिरी नीट ढवळते, म्हणजे ती खाली लागणार नाही. मी तुमची वाट पाहते हं. माकड आणि उंदीर ठीक आहे म्हणून नदीकडे निघून गेले. इकडे मांजराच्या मनात मात्र खिरीचेच विचार सुरू होते. मांजर स्वतःशीच म्हणाली, ते येईपर्यंत फक्त एक चमचा खाऊन बघते. एवढ्याशानी काय होणार आहे, कुणाला कळणार सुद्धा नाही. असं म्हणून तिनं एक चमचा खीर खाल्ली. मांजर म्हणाली, वाह, काय अप्रतिम चव आहे. मग तिनं दुसरा चमचा खाल्ला, मग तिसरा. असं करता करता तिला स्वतःवर ताबाच ठेवता आला नाही आणि तिनं बघता बघता पूर्ण पातेलं रिकामं करून टाकलं. थोड्या वेळानं माकड आणि उंदीर ताजेतवाने होऊन परत आले. त्यांनी पाहिलं तर पातेलं एकदम रिकामं आणि लख्ख. त्यांना मोठा धक्काच बसला. उंदीर म्हणालं, अरे देवा, आपली मैत्रीची खीर कुठे गेली? माकड म्हणालं, मांजरे, पातेल्यातली सगळी खीर कोणी खाल्ली, खरं सांग. मला काहीच माहीत नाही. तुम्ही गेल्यावर माझा डोळा लागला. मी उठले तेव्हा पातेलं असंच रिकामं होतं. पण माकड खूप हुशार होतं. त्याला मांजरीवर पक्का संशय आला. त्यानं चोर शोधून काढायची एक युक्ती केली. माकड म्हणालं, चला, आता काळजी करू नका. आपण नदीवर जाऊ. तिथे बुडबुड घागरी आपल्याला सांगेल की खरा चोर कोण. तिघही नदीवर गेले. माकडानं एक मोठी गोल घागर पाण्यात उलटी ठेवली. आधी तो स्वतः त्यावर उभा राहिला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, हुप हुप करी, वरच्या डोंगरी, मी खीर खाल्ली असेन तर बुडबुड घागरी. पण घागर अजिबात बुडाली नाही. ती शांतपणे तरंगत राहिली. मग उंदीर घागरीवर चढला आणि म्हणाला, चू चू करी, वरच्या डोंगरी, मी खीर खाल्ली असेन तर बुडबुड घागरी. तरीही घागर तशीच तरंगत राहिली. आता पाळी होती मांजराची. तिचे पाय आधीच भीतीने लटपटत होते. ती घाबरत घाबरतच घागरीवर उभी राहिली आणि कांपऱ्या आवाजात म्हणाली, म्याऊ म्याऊ करी, वरच्या डोंगरी, मी खीर खाल्ली असेन तर बुडबुड घागरी. तिचं वाक्य पूर्ण झाल्याच ती घागर गर्रकन फिरली आणि धाडकन पाण्यात बुडाली. मांजर सुद्धा पाण्यात पडली. तिची चोरी सगळ्यांसमोर उघड झाली होती. माकड आणि उंदरानं तिला पाण्यातून बाहेर काढलं, पण ते तिच्यावर खूप नाराज झाले होते. माकड म्हणालं, आम्ही तुला आमचा मित्र मानलं आणि तू आमचा विश्वासघात केलास. मैत्रीमध्ये खोटेपणाला अजिबात जागा नसते. मांजराला आपली चूक कळली होती. तिनं लाजेनं मान खाली घातली. तिला तिच्या खादाडपणाची आणि खोटेपणाची चांगलीच शिक्षा मिळाली होती. मुलांनो, या गोष्टीतून आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकलो. लोभ आणि खोटेपणा हे खूप वाईट असतात. तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला
तरी सत्य एक ना एक दिवस समोर येतच. कशी वाटली ही मजेशीर आणि बोधप्रद गोष्ट? आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना ही गोष्ट शेअर पण करू शकता. थँक यू.